विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता चौथी गणित या विषयाचा घटक क्रमांक 6 डिव्हिजन डिव्हिजन पार्ट 1 हा भाग आपण आज बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा घटक मल्टिप्लिकेशन आपण बघितलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसाल तर आणखीन एकदा तो व्हिडिओ बघा, ते दिलेले सगळे स्वाध्याय सोडवा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघायचा आहे. या ठिकाणी बघा रिव्हिजन दिलेला आहे. इयत्ता 3री मध्ये सुद्धा आपण भागाकार ही क्रिया बघितलेली आहे. भागाकाराचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे आणि त्याच्यावरूनच ही उजळणी म्हणून अशी दिलेली आहे. चित्राद्वारे भागाकार समजावून दिलेला आहे. या ठिकाणी एक उदाहरण आपण बघूया. पहिल्यांदा बघा, इफ 20 चॉकलेट्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 5 चिल्ड्रन, हाऊ मेनी डज ईच चाइल्ड गेट. बघा, इफ म्हणजे जर 20 चॉकलेट्स आहेत, आर डिवायडेड इक्वली बिटवीन 5 चिल्ड्रन, 5 मुलांच्या मध्ये, बिटवीन म्हणजे मध्ये, इक्वली म्हणजे समान, 5 मुलांच्या मध्ये समान डिवाइड करायचं आहे. डिवाइड म्हणजेच काय, भागाकार. भागाकार म्हणजेच काय, वाटणी करायची आहे आणि ती कशी करायची आहे, इक्वली म्हणजे समान वाटणी करायची आहे. भागाकार म्हणजे भाग करणे, वाटणी करणे, हे बघितलेलं आहे आपण. मग बघा, 20 चॉकलेट आहेत, 5 मुलांच्या मध्ये वाटणी करायची आहे, समान वाटणी करायची आहे. मग हाऊ मेनी म्हणजे किती, डज ईच चाइल्ड गेट, ईच म्हणजे प्रत्येक मुलाला किती मिळतील, किती चॉकलेट मिळतील. इथं बघा चित्राप्रमाणे 5 मुलं आहेत, 5 मुलांच्या मध्ये हे 20 चॉकलेट या ठिकाणी वाटणी केलेलं आहे, दिसते आपल्याला. आणि तीच वाटणी आपण भागाकार मांडणी करून कसं करायचं हे सुद्धा बघितलेलं आहे. भागाकारासाठी सुद्धा आता आपल्याला काय आवश्यक आहे, पाढे पाठांतर खूप महत्त्वाचं आहे. गुणाकार आणि भागाकार या 2 क्रिया जर आपल्याला पाढे व्यवस्थित पाठांतर असतील तरच पटपट करता येणार आहे. याच्यासाठी कमीत कमी 10 किंवा 15पर्यंत तरी पाढे पाठांतर व्यवस्थित असायला हवं. बघा, करून दाखवलेलं आहे, समजून घ्या. बरोबर गुणाकार मल्टिप्लिकेशनच्या उलट क्रिया आहे. गुणाकार म्हणजे काय, एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. गुणाकारामध्ये उत्तर हे मोठं येतं आणि भागाकारामध्ये बघा, जेवढे भाग करू तेवढं उत्तर काय येणार आहे, कमी येणार आहे. बघा, आता 20 चॉकलेट आहेत, जर आपण एकाच मुलाला दिलं तर किती त्याला मिळणार आहे, 20च्या 20 मिळणार आहेत. पण तेच जर दोघांच्या मध्ये, तुम्ही दादा दिदी असाल तर तुमच्या दोघांच्या मध्ये जर चॉकलेट वाटायचे म्हटले तर 20च्या 20 एकट्याला मिळणार का, नाही, दोघांना निम्म निम्म म्हणजेच कमी मिळणार. ह्याला 10, ह्याला 10 मिळणार आहे. त्याच्यानंतर आणखीन 3रा मेंबर अजून एक वाढला तर त्या 10पेक्षा सुद्धा कमी मिळणार. 4था वाढला तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी मिळणार. 5वा पण वाढला तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी. म्हणजेच भागाकारामध्ये भाग करत असताना, वाटणी करत असताना ज्या काही वस्तू पदार्थ असतील ते आपल्याला जेवढ्या वाटणी करत जाऊ तेवढं कमी कमी होत जाणार आहे. लक्षात येतं आहे. म्हणजेच भागाकारामध्ये बेरीज, जसं गुणाकारामध्ये एकाच संख्येची आपण बेरीज करतो म्हणजेच गुणाकार उत्तर मोठं येतं, तसं भागाकारामध्ये वजाबाकी करावी लागते, उत्तर कमी. बघा, 20 चॉकलेट आहेत आणि 5 जणांच्यात वाटणी म्हणजे 20मधून बघा हे 4 4 4 असं 5 वेळा वजाबाकी केल्यानंतर हे 20 हे बरोबर येणार आहे. म्हणजे बाकी काहीही उरणार नाही, एकही चॉकलेट उरणार नाही तोपर्यंत वाटणी करायची आहे. म्हणजेच 20मधून प्रत्येक वेळेला 4 4 अशी समान वाटणी होते 5 जणांच्यामध्ये. 5चा पाढा 4पर्यंत म्हटला, 5 चोक 20. लक्षात येते काय, हा भागाकार आपण बघितलेला आहे, तो समजून घ्या. इथं खाली पण सेम त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. या ठिकाणी चॉकलेट दिलेलं आहेत, इथं फक्त काय आहे, फ्लॉवर्स आहेत, डिवायडेड इक्वली बिटवीन 7 चिल्ड्रन. 7 मुलांच्या मध्ये 21 फुलं वाटायची आहेत. 7 मुलं आहेत आणि फुलं वाटायची आहेत, प्रत्येकाला समान वाटणी करायची आहे. या ठिकाणी पण इथं भागाकार
मांडणी करून दिलेली आहे, हे समजून घ्या आणि इथं हे सोडवायचं आहे. आणि पुढचं जे आहे तिसरं हे गणित, लेटस अरेंज 15 डिवाइड बाय 5 इन द फॉर्म ऑफ डॉट्स, म्हणजे डॉट्सच्या साहाय्याने बघा अरेंज केलेलं आहे. ॲज 5 इज डिवायझर, म्हणजे या ठिकाणी भाज्य भाजक हे सगळं दाखवलेलं आहे. ह्या शाब्दिक उदाहरण जर समजत नसेल तर मराठी मीडियमचं पुस्तक आपण वापरायचं आहे. भाज्य भाजक याप्रमाणे यात दिलेलं आहे, करायचं आहे, समजून घ्या. आणि इथं खाली 4 उदाहरणं आहेत बघा. इन द सेम वे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स बाय यूजिंग डॉट्स. डॉट्सचा वापर करून ही खालील ही उदाहरणं सोडवायची आहेत. पहिलं बघा, 8 डिवाइड बाय 2, म्हणजे 8 वस्तू आहेत, काही चॉकलेट म्हणा, पेढे म्हणा, आणि ते किती जणांच्यामध्ये वाटायचे आहेत? 2घांच्यामध्ये वाटायचे आहेत. मग ते डॉट्सचा वापर करून आपण हा भागाकार करायचा आहे. वाटणे करायला आपल्याला आवडतं, जमतं. 8 वस्तू आहेत, 2घांच्यात वाटायचं आहे, 2 समान ह्याच्यामध्ये एक एक असं वाटणी करत जायचं 8 होईपर्यंत. किती प्रत्येकाला किती मिळणार ते बघायचं आहे. 16 वस्तू आहेत, 4 जणांच्यामध्ये वाटायचं आहे, कळते काय? 16 डिवाइड बाय 4, म्हणजे 16ची 4 समान भागामध्ये वाटणी करायची आहे. 18 डिवाइड बाय 6, म्हणजेच काय? 18 वस्तू आहेत आणि त्या किती जणांच्यामध्ये समान वाटायच्या आहेत? 6 जणांच्यामध्ये. म्हणजेच इथं 1 2 3 4 5 6 जणांच्यामध्ये एक एक असं देत जायचं. प्रत्येकाला किती मिळणार हे आपल्याला लक्षात येणार आहे. 24 वस्तू आहेत, 8 जणांच्यामध्ये. 8 जणांच्यामध्ये बघायचं आहे, डॉट काढत जायचं, लक्षात येते आपल्याला. इथं हे एक बघूया आपण, 18 डिवाइड बाय 6, म्हणजेच 18 भागिले 6. 6 जणांच्यामध्ये समान वाटणी करायची आहे. 18 चॉकलेट आहेत. मग हे 6 जणांच्यामध्ये बघा, इथं पहिल्यांदाच आपण एक एक प्रत्येकाला 6 जणांना एक एक देऊया. 1 2 3 4 5 6. 6 जणांना एक एक दिलं पहिल्यांदा. हे तर 6 झाले. किती आहेत एकूण? 18 आहेत. मग हे 6च्या पुढं बघा प्रत्येकाला पुन्हा एक एक देऊया. 1 2 3 4 5 6. मग 6 आणि 6 हे 12 झाले. अजून पण उरलेले आहेत 12. 18 आहेत एकूण. मग हे 12च्या पुढं अजून एक एक देऊया. 13 14 15 16 17 18. 18च्या 18 झाले, चॉकलेट वाटून झाले. 6 जणांना आपण समान वाटलेलं आहे. प्रत्येकाला पहिल्यांदा एक एक, नंतर आणखीन एक एक दिलं, नंतर आणखीन एक एक दिलं. म्हणजेच 6 जणांना प्रत्येकाला किती किती मिळणार आहे? 1 2 3. एका मुलाला 3 मिळणार आहेत चॉकलेट. लक्षात येते का? म्हणजेच 6चा पाढा 18 येईपर्यंत म्हणणे, म्हणजेच ते उत्तर येतं 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18. एका मुलाला 3 चॉकलेट मिळणार. लक्षात येतं? याप्रमाणे ही उदाहरणं करायची आहेत. पुढचं पेज नंबर 33 वरती बघा काय सांगितलेलं आहे. द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा, भागाकार आणि गुणाकार यांच्यामधला इंटर रिलेशनशिप म्हणजे काय? परस्पर संबंध. यांचा परस्पर संबंध काय आहे? गुणाकार आणि भागाकार. जसं आपण पहिलीला दुसरीला बघितलेलं आहे, बेरीज आणि वजाबाकी बघितलं. बेरीज आणि वजाबाकीचा जसा परस्पर संबंध आहे ते आपण बघितलेलं आहे. अगदी सेम तसाच संबंध गुणाकार आणि भागाकार यांचा आहे. बेरीज आणि वजाचा बघा परस्पर संबंध आपण लक्षात येतं आहे, समजून घेऊया. कोणतंही एक उदाहरण घेऊया. 4 + 5 = 9. हे बेरजेचं एक उदाहरण आहे साधं. मग ह्यांचा परस्पर संबंध, बेरीज आणि वजाबाकी यांचा परस्पर संबंध कसा आहे? हे बेरजेचं गणित आहे, पण ह्याच्यामधून वजाबाकीची 2 उदाहरणं तयार होतात. म्हणजेच काय बघा, 9 मधून 5 वजा केलं तर काय येतं? उत्तर 4 येतं. आणि ह्या 9 मधून जर का 4 वजा केले तर उत्तर येतं 5. लक्षात येते का? बघा, हे बेरजेचं आहे आणि वजाबाकीचं काय होतं? 9 वजा 4 केलं तर उत्तर येतं 5. आणखीन 9
वजा 5 केलं की उत्तर येतं 4. हे माहिती आहे आपल्याला. ताळा आपण करून बघत होतो. आपलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला हे शिकवलं होतं. बेरीज असेल तर वजाबाकी करून बघायचं. 5 आणि 4 9 हे आपलं उत्तर बरोबर आहे हे बघण्यासाठी काय सांगत होते तुम्हाला, 9मधून 5 वजा करून बघा उत्तर 4 येते का. जर आलं तर बरोबर आहे, किंवा ह्या 9मधून 4 वजा करा उत्तर 5 आलं की आपलं हे बेरजेचं गणित बरोबर आहे समजायचं. हा जसा परस्पर संबंध आहे बेरीज आणि वजाबाकीचा, अगदी सेम तसाच संबंध गुणाकार आणि भागाकार यांचा सुद्धा आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण बघूया आपण. 7 × 5 = 35. हे गुणाकाराचं गणित आहे. मग ह्याच्यात सुद्धा भागाकाराची 2 गणितं तयार होतात. जर बघा 7 × 5, 7चा पाढा 35पर्यंत, 5पर्यंत जर म्हटलं तर उत्तर येतं 35. पण ह्याच बघा 35चे जर 5 समान भाग केलं तर उत्तर येतं 7, आणि ह्या 35चे जर 7 समान भाग केलं तर उत्तर येतं 5. मग समान भाग म्हणजेच काय, भागाकार. बघा ह्याच्यात 2 उदाहरणं कशी तयार होणार. 35 / 7, 35 / 7 केलं तर उत्तर येतं 5, आणि 35 / 5 केलं की उत्तर येतं 7. 35चे समान 7 भाग केले तर 5 येतात, आणि 35चे समान 5 भाग केले तर उत्तर येतं 7. तेच या ठिकाणी परस्पर संबंध बघा दाखवलेला आहे. हेच उदाहरण आपण घेतलेलं होतं, दिलेलं आहे या ठिकाणी. हे लक्षात आलं. याप्रमाणे ही उदाहरणं सोडवायचं आहे. सोपं आहे. परस्पर संबंध बेरीज आणि वजाबाकी आणि गुणाकार आणि भागाकार यांचा परस्पर संबंध हा आहे. या ठिकाणी उदाहरणं सगळी सोडवून दाखवलेली आहेत. हे आपण डायरेक्ट एक स्वाध्यायाचा बघूया. ह्या दोन्ही पेज नंबर 34 अँड पेज नंबर 35 या दोन्ही पेजवरती उदाहरण सोडवून दाखवलेल्या चित्रानुसार. आणखीन 36 पेजवरती डायरेक्ट या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्यायच आपण बघूया. क्वेश्चन बघा. कॅरी आउट द डिव्हिजन्स, राईट डाऊन द डिवायझर, डिव्हिडेंड, क्वोशंट अँड रिमाइंडर. पहिलं एक उदाहरण बघूया आपण. म्हणजेच बघा इथं काय, भागाकार करा आणि राईट डाऊन द डिवायझर. बघा लिहायचं आहे. काय काय लिहायचं आहे. भाजक, भाज्य, भागाकार, आणखीन बाकी काय येते ती पण लिहायची आहे. ते मागच्या वर्षी बघितलेलं आहे आपण. सोपं आहे. पहिलं उदाहरण एक आपण बघूया. पहिल्यांदा विसरलेलं असणार आहे. तिसरीला शिकवलेलं आहे, झालेलं आहे, तरी पण विसरतं, आणि त्यामुळं हा पहिला एक स्वाध्याय सोडवताना एक काम करायचं की 5चा पाढा हा काय करायचा, बाजूला लिहून घ्यायचा. पेन्सिलनं लिहिला तर चांगलं आहे. पेननं कसं ते तसंच राहणार. आता मी इथं पेननंच लिहिते. बघा 5चा पाढा आहे. 5 जणांच्यामध्ये वाटणी करायची आहे. 5चा पाढा आपण इथं घेऊया. 5 × 5. बघा आता इथं 5नं भागायचं आहे. 5च्या पाढ्यामध्ये बघा लक्ष द्या. आता आपण मागच्या वर्षी जे बघितलं ते पाढ्यातल्या संख्या असेपर्यंतच 50च्या आतल्याच संख्यांना आपण भागत होतो. पण आता इथं बघा 50पेक्षा मोठी 75 आहे. लक्षात येते काय. 5च्या पाढ्यामध्ये 75 येणार का. 5चा पाढ्यामध्ये सगळ्यात शेवटी कोणतं आहे, 50 आहेत. 75 तर नाहीच आहे. आणि असं ज्या वेळेला 50पेक्षा 5च्या पाढ्यातल्या संख्ये, कोणत्याही पाढा असू दे, त्या पाढ्यातल्या संख्येपेक्षा जर मोठी संख्या असेल तर आपण पहिल्यांदा काय करायचं, ह्या इकडं हे एकक गुणाकारापर्यंत, बेरीज वजाबाकी गुणाकारापर्यंत करत असताना आपण पहिल्यांदा कुणीकडून करत असतो, एकक. पहिल्यांदा जे बेरीज करायची एकककडून, वजाबाकी करायची एकककडून, आणि गुणाकार करताना सुद्धा पहिल्यांदा कोणत्या अंकाला गुणायचं, एकककडच्या. हे आपण बघितलं आहे. पण इथं मात्र भागाकारामध्ये मात्र इथं एकक
ह्या संख्येचा पहिल्यांदा भागाकार करायचा नाही. आता इथं 2 अंकी संख्या आहे. आपण इथं दशक, सगळ्यात मोठं इथं कोणतं आहे? दशक. म्हणजे या दशक या अंकाचाच पहिल्यांदा काय करायचं आहे? भाग घालवायचा आहे ह्याला. मग आता इथं दशक स्थानी कोणता अंक आहे? 7 आहे. मग 7 आहे. मग हा 5चा पाढा 7पर्यंत. 5च्या पाढ्यामध्ये 7 आहे का? नाही. तर 5 आहे. डायरेक्ट इथं 10 आहेत. म्हणजे या दोन्हींच्या मध्ये 7 आहे. 5च्या पाढ्यामध्ये 7 नाही. आणि मग 7मधून जर आता 10 घालवायचे, 7मधून 10 जाणार आहेत का? नाही. मग 7पेक्षा जो अंक लहान आहे तोच ह्याच्यातून जाणार आहे. मग 5च्या पाढ्यामध्ये 7पेक्षा लहान कोणता अंक आहे? 5 आहे. म्हणजेच 5 7ला बघा भाग घालवत असताना 5 एक्के 5चा हा भाग जातो. 5 जातात, 10 जात नाही. म्हणून हे 5 घ्यायचं आहे. इथे 5 येणार आहे. आणि हे 5 किती नंबरला आहे? 1. 5 एक्के 5. लक्षात येते काय? वरती 1 लिहायचं आहे. आणि यांची वजाबाकी करायची आहे. 7मधून 5. हे दशक या टेन्सच्या याच अंकाखाली हा अंक लिहायचा आहे. लक्षात येतं आहे? युनिटकडून नाही. 7मधून 5 गेले, उरले किती? 2. हे वरती 1 लिहायला विसरायचं नाही. खाली आपण करत जातो आहे आणि वरती भागाकार लिहायचा विसरून जातो आहे. जो अंक आपण इथं वजाबाकी केलेला आहे तो अंक इथं पाढ्यामध्ये किती नंबरला आहे तो नंबर इथं वरती लिहायचा आहे. 5 हे 1 नंबरला आहे. 5 एक्के 5. लक्षात येतं आहे? इथं वजाबाकी झाली. आता 7ला भागलं, मग भागाकार संपला का या ठिकाणी? ह्या 5ला अजून आपण भागले बघितलं का इकडं? नाही बघितलं. मग संपला का भागाकार इथं? संपला नाही. आणि त्यामुळं हे 5 अजून राहिलेलं आहे, हे विसरायचं नाही. मग हे उरलेले हे जे 5 आहे हे या ठिकाणी असा बाण करायचा आणि हे 5 खाली उतरून घ्यायचे आहेत. आता खाली उतरून घेतल्यानंतर इथं बघा फक्त 5च आहे का? नाही. तर इथं 2 पण, म्हणजेच ही संख्या कोणती झाली? 2 अंकी झाली. किती झाली ही? 25 आहे. हे 25 झालं. मग 25 हे आता बघायचं 5च्या पाढ्यामध्ये 25 आहे का? आहे. या ठिकाणी 25 आहे. म्हणजेच ह्या 25मधून जाणारी संख्या कोणती? 25 आहेच. लक्षात येते? मग हे 25 आहे. पण हे 25 किती नंबरला आहे? 5चा 25. मग ते 5 ह्या 5च्या वरती लिहायला विसरायचं नाही. लक्षात येतंय? ह्या 7ला भाग घालवत असताना इथं 5 एक्के हे 7च्या वरतीच लिहायचं. 7च्याच डोक्यावरती 1 यायला पाहिजे. हे 1 इकडं किंवा इकडं असं काही करायचं नाही. ह्याच्याबरोबर वरती लिहायचं आहे, कारण 7ला भाग घालवले आपण बरोबर त्याच्यावरती. आणि वजाबाकी करायची आहे. उरलेला अंक खाली उतरून घ्यायचा. ते कोणती संख्या तयार होते? ती संख्या या पाढ्यामध्ये आहे की नाही बघायचं. असेल तर ठीक, नसेल तर त्याच्यापेक्षा लहान कोणता अंक आहे, कोणती संख्या आहे ती घ्यायची. आणि ती संख्या या पाढ्यामध्ये किती नंबरला आहे ते वरती लिहायचं. बरोबर ह्या अंकाच्या वर लिहायचं आहे. आता इथं वजाबाकी बघा. 25मधून 25 गेले, किती उरले? 0 उरले. मग आता 0 उरलं. या ठिकाणी भागाकार संपला. 2 अंकी दोन्ही अंकांना आपण भागलेलं आहे. म्हणजेच 75चे समान 5 भाग केले तर उत्तर किती येतं? 15. 75 चॉकलेट आहेत. जर 5 जणांना वाटले तर प्रत्येकाला किती किती चॉकलेट मिळणार आहेत? 15 चॉकलेट. समजते? ह्याचा पण ताळा कसा करायचा आपण मी मागच्या वर्षी ते पण शिकवलेलं होतं. ते पण बघा, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये आता 5 इथं बघा प्रश्न काय सांगितलेला आहे, काय काय लिहायचं आहे. राईट डाऊन द डिवायझर, डिव्हिडंड, क्वोशंट अँड रिमाइंडर. हे तिन्ही पण, हे चारही लिहायचं आहेत. हे चारही म्हणजे कोणते? आता हा अंक आहे, हा अंक आहे, हे एक आहे आणि खाली आहे. हे चारहीला आता काय काय म्हणायचं मराठीमधून आपण बघितलेलं आहे. पहिल्यांदा हे वरती प्रत्येक बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार ह्या तिन्ही क्रियामध्ये उत्तर हे खाली येतं. पण इथं भागाकाराचं मात्र उलट आहे. भागाकार हा वरती येत असतो. हे 15 हे जे आहे हे काय आहे?
भागाकार आहे. यालाच काय म्हणायचं? क्वोशंट. स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. QUOTIENT. लक्षात येतं आहे? क्वोशंट. परत हे भागाकार झालं. हे शेवटी जे उरलं हे काय आहे? बाकी आहे. बाकी किंवा शेष असं पण त्याला म्हणतात. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? रिमाइंडर. लक्षात येतं आहे? हे ज्या संख्येला भागायचं असतं त्या संख्येला काय म्हणतात? भाज्य. भाज्य म्हणतात. आणि त्यालाच काय म्हणायचं? डिव्हिडंड. लक्षात येतं आहे? आणि ज्या संख्येनं भागायचं त्याला काय म्हणतात? भाजक. भाजक म्हणायचं. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे? डिवायझर. लक्षात आलं? हे विसरायचं नाही, स्पेलिंग चुकायचं नाही. हे या पद्धतीनं लिहायचं आहे. मग हे या पद्धतीनं लिहायचं म्हणजे ह्याचं बघा उत्तर सरळ मी आता इथं दाखवलं तुम्हाला, पण या पद्धतीनं लिहायचं नाही. हे गणित झालं की समोर बघा ह्याच्यामधलं 75 हे काय आहे? डिव्हिडंड आहे. ते इकडं लिहायचं आहे. हे 5 आहे. हे काय आहे? डिवायझर आहे. नंतर 25 हे काय आहे? क्वोशंट. अँड बाकी किती आलेली आहे? 0 हे रिमाइंडर. लक्षात आलं? या पद्धतीनं लिहायचं आहे. प्रत्येक उदाहरण इथे एकूण उदाहरणं किती दिलेली आहेत? 6 उदाहरणं आहेत. 6च्या 6 उदाहरणांना याप्रमाणे लिहायचं आहे. याच्यामधलं आणखीन एक उदाहरण बघूया. 2 डिवाइड बाय 8. हे बघूया आता. 8चा पाढा या ठिकाणी लिहून घ्यायचा म्हणजे चुकत नाही. निदान ही पहिली 6 उदाहरणं सोडवताना तरी लिहून घ्या, अजिबात चुकणार नाही. आपण इथं लिहूनच घेऊया. 8चा पाढा. 8च्या पाढ्यामध्ये 80. 8 10 80. 80पेक्षा ही संख्या काय आहे? मोठी आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदा कोणत्या अंकाचा भाग घालवायचा आहे आपण? 9. दशक. एकककडून नाही, दशकला पहिल्यांदा. मग 8च्या पाढ्यामध्ये आता 9 आहे काय? लक्षात घ्यायचं आहे. बघा 8चा पाढा. 8च्या पाढ्यामध्ये 9 आहे का? नाही. मग आता 9मधून जाणारी लहान संख्या बघा. 9मधून वजा करायचं आहे. आणि वजा करताना ह्याच्यापेक्षा लहान अंक पाहिजे. मग 9पेक्षा लहान अंक कोणता आहे? 8च आहे. 9मधून बघा 16 जाणार आहे का? नाही. मग 9मधून जाणारं कोणता अंक आहे? 8. त्यामुळं 8 एके. 8 किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. 8 एके 8. हे वजाचं चिन्ह विसरायचं नाही. आणि हे 1 बरोबर ह्या 9च्या डोक्यावरती लिहायचं आहे. 8 एके 8. आणि मग आता वजाबाकी करायची आहे. 9मधून 8 गेले, किती राहिले? 1 राहिला. आणि या ठिकाणी बघा हा भागाकार संपला का? नाही. हे 2 अजून राहिलेले आहेत. मग हे 2 काय करायचे? खाली उतरून घ्यायचे आहेत. खाली उतरून घेतल्यानंतर इथं काय किती झाले? हे 12 झाले. 12. आता 8च्या पाढ्यामध्ये 12 आहेत काय बघायचं. 8चा पाढा बघा 12 आहेत का? आहे का 12? नाही. मग 8च्या पाढ्यामधलं ह्या 12मधून जाणारी कोणती संख्या आहे? 12मधून आता जाणारी बघा 16 जाणार आहे का? नाही. मग 12पेक्षा लहान पाहिजे, वजाबाकी करायची आहे, त्यामुळे लहान संख्या पाहिजे. मग 12मधून जाणारी लहान कोणती आहे? 8च आहे बघा. 16 येणार नाही कारण 12पेक्षा मोठा आहे, त्यामुळं 8च. म्हणजे परत या ठिकाणी 8 हे किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. इथं 2च्या डोक्यावर इथं सुद्धा किती येणार आहे? 1. आणि 8 एके 8. हे वजाबाकी करत असताना 8 हे इकडं लिहायचं नाही.
एककच्या खालीच लिहायचं आहे. 12मधून 8 वजा करायचं आहे. आता इथं वजाबाकी करताना काय करताय बघा तुम्ही घोळ. जसं शिकवलं आहे त्याप्रमाणे ह्या 2मधून जात नाही, मग हे 2 खोडायचे आणि मग इथं परत 12 हे 1मधून इकडं घ्यायचं. असलं करायचं नाही. भागाकारामध्ये करत असताना डायरेक्ट बघा 12मधून 8 वजा करायचं, म्हणजे 8च्या पुढं मोजायचं आहे 12पर्यंत. 9, 10, 11 आणि 12 किती आलं? 4 आले. हे 8 आणि 4 12 याप्रमाणे डायरेक्ट वजाबाकी करायची आहे. इथं खोडायचं नाही, हे लक्षात ठेवा. उदाहरणं सोडवताना ते मला दिसायला नको आहे. मागच्या वर्षी तसंच करत होता. इथली वजाबाकी करताना ते खोडायचं वरती, तसं करायचं नाही. खाली लहान संख्या आहे, लहान संख्येच्या पुढं ही संख्यामधून अशी वजाबाकी करायची आहे. आता ह्याच्यामधलं डायरेक्ट आपण लिहूया. हे 92, 92. 92 हे काय आहे? काय आहे? डिव्हिडंड आहे. 8 हे काय? आणि आता इथं बघा बाकी बघा 92चे 8 जणांच्यामध्ये समान वाटणी केली तर समान वाटणी केल्यानंतर बघा 11 प्रत्येकाला 11 मिळणार, पण समान वाटणी होत नाही. 4 उरतात. 4 काय होतं आहे? उरते. म्हणजेच ही बाकी या ठिकाणी 4 उरलेली आहे. आणि 4 बघा 8चा पाडा आहे, इथं संपलेला आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला बाकी 0च येईल असं नाही. जर समान वाटणी होत नसेल तर बाकी उरत असते. पण ही जी बाकी उरते ही ज्या संख्येची, म्हणजे जेवढ्या जणांच्यात वाटणी होणार आहे त्याच्यापेक्षा लहान अंक यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा जर इथं मोठा अंक आला तर आपलं काहीतरी चुकलंय समजायचं. 8पेक्षा लहान आहे. हे 4 हे काय आहे? बाकी उरलेले आहे, रिमाइंडर. लक्षात आलं? मराठीमध्ये सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे. हे काय आहे? भाज्य आहे. 8 हे काय आहे? भाजक आहे. 11 हा भागाकार आहे आणि 4 ही काय आहे? बाकी आहे. लक्षात आलं? याप्रमाणे हा पूर्ण स्वाध्याय सोडवा. सोपं आहे. द फॉलोइंग सोपं आहे. बघा पहिलं उदाहरण आपण त्याच्यातलं बघूया. काय आहे? 33 डिवाइड बाय 5 हे असं हे चिन्ह भागाकाराचं. 33 डिवाइड बाय 5. आता 5चा पाडा लिहून काही घ्यायला नको आहे. आता 33 बघा, 33 ही संख्या बघितलं. 5चा पाढा, 5च्या पाड्यामध्ये एकूण बघा 5 10 किती? 50. मग 50पेक्षा हे मोठा आहे का लहान आहे? लहान आहे. मग 50पेक्षा जर लहान आहे तर डायरेक्ट आपण काय करायचं असतं? ह्या 33लाच भाग घालवायचा आहे. लक्षात येते? किंवा एक अंकाला जरी केलं तरी पण मग कसं येणार बघा. 5च्या पाढ्यामध्ये 3 आहे का? नाही. 5 1 5. 5च्या पाढ्यामध्ये 3 येणार का? नाहीच. 5च्या पाढ्यामध्ये पहिला अंकच आहे 5 आहे, त्यामुळे 3 नाहीच. आणि म्हणून नाही तर या ठिकाणी काय करायचं आहे? 0. हा 0 पण विसरायचा नाही. आणि या ठिकाणी बघा 5च्या पाढ्यामध्ये 3 नाही आणि म्हणून या ठिकाणी 0. इथं सुद्धा 0. वजाबाकी 3मधून 0 गेले म्हणजे काहीच गेले नाहीत, उरले इथं 3. आता हे 3 पण या ठिकाणी खाली काय करायचे? उतरून घ्यायचे. उतरून घेतल्यानंतर किती झाले इथं? 33. मग ही 33 आता बघायचं आहे 5च्या पाड्यामध्ये 33 आहे का? 30 आहेत, 35 आहेत. 33 आहे का? नाही. मग आता ह्याच्यामधून जाणारी ह्याच्यापेक्षा लहान संख्या पाहिजे. मग ह्याच्यापेक्षा लहान संख्या बघा कोणती आहे? इथं 35 मोठा आहे, मग लहान कोणतं आहे? 30. म्हणजेच मग 30 हे किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6. 6 नंबरला आहे. 5 सख्ख. मग ते 6 कुठं येणार आहे? 3च्या ह्यावरती इथं येणार आहे. 5 सख्ख 30. बाकी किती उरली? आता इथं बघा 33मधून 30 म्हणजे 30च्या पुढंच मोजायचं 33पर्यंत. 31 32 33. 3 उरले. हे भाजक भागाकार इथं लिहायला सांगितलेलं नाही, तरी पण आपण सरावासाठी ते लिहायचं आहे. हे एक बघूया आपण. चौथं
बघा आता 9च्या पाढ्यामध्ये पहिल्यांदा 8 आपण बघूया. 9च्या पाढ्यामध्ये 8 असणार आहे का? नाही. 9च्या पाढ्यामध्ये पहिला अंक हा 9चा आहे, बरोबर काय? 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27 असं येणार आहे. 9चा आहे, 8 नाही आणि 9च्या पाढ्यामध्ये 8 नाही आणि म्हणून या ठिकाणी 0 द्यायचा आहे आणि इथं पण काय येणार? 0 येणार. 8मधून 0 गेले, उरले किती? 8. 8मधून 0 गेले म्हणजे काहीच गेले नाही, 0 उरणार नाही, 8 उरणार हे लक्षात घ्या. आणि मग आता इथं संपला का भागाकार? नाही. हे युनिटला अजून इथं 0 आहेत, हे आपण अजून बघितलेले नाही. ह्यालासुद्धा काय करायचं? खाली 0 आहे म्हणून सोडून द्यायचं नाही. ह्या 0ला सुद्धा किंमत असते. ह्या अंकाच्या पुढं 0 आला की त्याची किंमत होत असते, लक्षात घ्या. हे 80 झाले. मग 80 म्हणजेच आता 9च्या पाढ्यामध्ये 80 आहेत का बघायचे आहेत. पाढा म्हणायचा आहे. 99 81 येतं म्हणजे 80 नाही आहे. 81 तर मोठं होतं, 80मधून 81 जात नाही म्हणून मग 9 8 9 8 72. 8 9 8 72चा इथं बघा भाग जाणार आहे. उरतात किती आता? इथं बघा 0मधून 2 जात नाही, खोडाखोड इथं काय करायचं नाही. डायरेक्ट 72च्या पुढं 80पर्यंत मोजायचं आहे. 73 74 75 76 77 78 79 80 उरले किती? 8 उरले. हे लक्षात घ्या. बाकी किती उरली? 8. 9पेक्षा लहान आहे का? आहे. आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी आपण एक ताळा पण असं मागच्या वर्षी बघितलेलं होतं. हे 80 आहे की नाही, हे भाज्य आहे. मग ह्या दोन्हींचा गुणाकार, भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करायचा आणि ही बाकी आहे ती त्यामध्ये मिळवायची. असा ताळा पण करायला तुम्हाला शिकवलं होतं, करून बघायचं आहे. 9 गुणिले हे 8 करायचं. 9 8 किती? 72 आणि त्याच्यामध्ये हे 4 8 आहेत. बाकी किती उरलेली आहे? 8 उरलेली आहे. 8. मग हे 72 आणि 8 किती झाले? 80 झाले काय? 72 आणि 8 80. आपलं जर हे भाज्य आणि इथलं जे उत्तर जर समान आलं तर आपला भागाकार काय आहे? बरोबर आहे असं समजायचं. कसं लक्षात आलं काय? ह्या भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करायचा. 5 सख 30 आणि 30मध्ये बाकी मिळवायची. 30 आणि 3 33. हे 33 बरोबर हे 33 आले पाहिजेत आणि असं आलं तर आपलं गणित बरोबर आहे. समजलं? या दोन्ही पेजवरचे हे स्वाध्याय सोडवायचे आहेत. या ठिकाणी पण असं पेज नंबर 38वरती सुद्धा ही उदाहरणं दिलेली आहेत. सोपं आहे. ह्याच्यातलं एकच उदाहरण आपण सोडवूया. इथं पण बघा डिवाइड द फॉलोइंग म्हटलेलं आहे. हे तिसरं गणित बघूया आपण. 60 डिवाइड बाय 3. 3चा पाढा. आता पहिल्यांदा ह्या अंक 6ला भागायचं आहे. 3चा पाढा 6पर्यंत. 3 एके 3, 3 दुने 6 आहे. 3च्या पाढ्यामध्ये 6 आहे. दुने 2 नंबरला आहेत 6 म्हणून वरती 2. 3 दुने 6. वजाबाकी करायची आहे. किती येणार? 6मधून 6 गेले 0. इथं भागाकार संपला का? नाही. हे अजून 0 आहेत. हे 0 इथं खाली उतरून घ्यायचे. आता 0 खाली उतरून घेतल्यानंतर इथं काय झालं? इथं पण 0 आलं आणि इथं पण 0च आलेलं आहे. मग आता 0 म्हणजे मग 3च्या पाढ्यामध्ये 0 आहे का? नाही. 3च्या पाढ्यामध्ये स्टार्टिंगला कोणतं आहे? 3 एके 3 आहे. हे 0 नाही आणि नाही. 3च्या जर पाढ्यामध्ये संख्या नसेल तर वरती पण 0 लिहायचं आणि खाली पण 0 वजाबाकी करायची. उरले किती? 0. हे विसरायचं नाही. इथं 0 आलं म्हणून इथं भागाकार संपवायचा नाही, नाहीतर आपलं गणित हे चुकतं. लक्षात ठेवा. अशी उदाहरणं व्यवस्थित करायचं आहे लक्ष देऊन. आणि मग ताळा करताना ह्यांचा गुणाकार करायचा. 20 त्रिक 60 येतं आणि बेरीज 0 म्हणजेच 20 त्रिक 60 हे आपलं उत्तर बरोबर आहे.
लक्षात येते का? शून्य असल्यानंतर जर इथं शून्य दोन्ही ठिकाणी शून्य आलं तर त्या पाढ्यामध्ये शून्य नाही, म्हणून वरती पण शून्य द्यायचं आहे आणि ते शून्य इथं वजाबाकी करून खाली शून्य व्यवस्थित लिहायचं आहे. हा भागाकार, हा पेज नंबर 38वरचा हा स्वाध्याय चुकायचा नाही. सगळी उदाहरणं तशीच आहेत. समजला हा भागाकार हा घटक? सोपा आहे. व्हिडिओ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा बघा आणि ह्या तिन्ही पेजवरचे सगळे स्वाध्याय सोडवायचे आहेत.